नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मस्त पौष्टिक असे ड्रायफ्रूट लाडू। एक जर लाडू खाल्ला तर अनेक आपल्याला यापासून कॅल्शियम, प्रोटीन असे अनेक प्रकारचे विटामिन्स भेटून जातात। तर अशा पद्धतीने सगळे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता। तर इथं कढई तापवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि सगळे ड्रायफ्रूट मी कट करून घेतलेला आहे। तुम्ही चॉपरने किंवा मिक्सरमध्ये जर केलं जास्तच बारीक होतं, त्यासाठी सगळे असे मी एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। काजू 1 वाटी, काजू आणि बदाम थोडे जास्त घेतलेले आहेत। पिस्ता, अक्रोड हे थोडेसे अर्धी वाटी असं प्रमाण घेतलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळं एक वाटी एका वाटीने किंवा कपाने तुम्ही मोजून घेऊ शकता। तर हे मंद आचेवर छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं मस्त आपल्याला तुपावर हे सगळे जे जिन्नस आहे ते परतून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे सगळे जिन्नस आपण परतून छान खरपूस रंग येईपर्यंत परतायचा आहे। याच मध्ये तुम्हाला 2 चमचे तीळ आणि खोबरं असं जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, मी स्किप केलेला आहे। तर अजून ह्या लाडवाची पौष्टिकता वाढून येते। तर यामध्ये तुम्ही 1 वाटी किंवा अर्धी वाटी तीळ सुद्धा टाकू शकता आणि 1 वाटी खोबरं टाकू शकता। तर अशा पद्धतीने बघा मस्त आपलं हे जे ड्रायफ्रूट कट केलेला आहे ते छान खरपूस रंग येईपर्यंत मी परतून घेतलेला आहे। आता आपण हे कढईमधून बाजूला काढून घेणार आहोत। तर इथं मी खजूर जे सीडलेस पण असतात, पण ह्यामधले मी बिया काढून घेतलेल्या आहेत। हे मी पाव किलो खजूर घेतलेला आहे। त्यासाठी 100 ग्रॅम मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। तर इथे मी 2 चमचे तूप टाकून घेऊन हे खजूर आता छान तुपावर परतून घेणार आहे, एकदम मॅश करून घेणार आहे। तुम्ही आधीच छोटे छोटे तुकडे करू शकता, पण मी आता हे परततानाच अशा पद्धतीनं उलटण्याच्या साहाय्याने करून घेत आहे, जेणेकरून हे लवकर मॅश होईल आणि छान आपलं हे खजूरचं मिश्रण तयार होईल। तर बघा छान खजूरचं मिश्रण तयार झालेलं आहे। मिश्रण साईडला काढून 1 चमचा तूप टाकून मी खसखस परतून घेते। तुम्ही ड्रायफ्रूटमध्ये टाकलं तरीही चालेल, पण अशा पद्धतीनं खजूरमध्ये ही जी खसखस आहे छान मिक्स होते। तर तुम्ही खसखस आवर्जून टाका, त्यामुळे आपल्या अनेक आजारापासून दूर ठेवणारा हा पदार्थ आहे। खसखस आपल्या शरीरासाठी मुख्यतः बायकांसाठी खूप उपयोगी आहे। कंबरदुखी किंवा पाठदुखी याने होत नाही। तर अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। ड्रायफ्रूट आणि खजूर छान मॅश करून तुपावर परतून घ्यायचं आणि ह्यामध्ये मिक्स करून गरम असताना आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीनं छान असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि छोट्या आकारात ड्रायफ्रूट लाडू वळून घ्यायचा आहे। ड्रायफ्रूट लाडू हे छोटेच असतात, तर अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता। तर मी अशा पद्धतीने बघा छान असे ड्रायफ्रूट लाडू वळून घेते। तुम्ही अजून ह्यामध्ये ड्रायफ्रूट वाढवू शकता किंवा आवडीनुसार जे कोणते ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत नसेल कमी जास्त करू शकता। मनुके किंवा काळे मनुके जे आपल्याला जे आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता। माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते मी तेवढ्यात हे ड्रायफ्रूट लाडू बनवलेले आहेत। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जाता विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। त्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि असे पौष्टिक व पारंपरिक व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। आणि अशा पद्धतीनं कमीत कमी ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट लाडू बनवू शकता। मुलांना व मोठ्यांना असे पौष्टिक लाडू बनवून ठेवा।
तर अशी ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि घरी एकदा ह्या पद्धतीने लाडू बनवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।